Hello student, who are you? Yesterday we have seen examples which are very important as far as annual examination is considered. Okay, so today we will have to learn English questions. First, I have written answers on the blackboard, and then we will have to write questions depending on the answer. प्रथम उत्तर लिहिलेलं आहे मित्र. प्रथम काय लिहिलेलं आहे? उत्तर लिहिले, आन्सर लिहिलेलं आहे आणि तुम्ही क्वेश्चन तयार करायचं. असंच वहीमध्ये, इंग्लिशच्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही उत्तर लिहायचं आणि त्याचा प्रश्न तयार करायचा. म्हणजे उदाहरणार्थ, मी जेवण करत आहे, नाही का? मग व्हॉट आर यू डुईंग? मी खेळत आहे, नाही का? व्हॉट आर यू डुईंग? आन्सर काय? आय एम प्लेइंग. मग आता उत्तर गेलं, आय एम प्लेइंग क्रिकेट. आय एम प्लेइंग क्रिकेट. व्हॉट आर यू डुईंग? आय एम प्लेइंग क्रिकेट. म्हणजे प्रश्न उत्तर आपण स्वतःच तयार करायची. सेल्फ स्टडी. मिनिमम 5 क्वेश्चन 5 आन्सर्स डिपेंड ऑन द क्वेश्चन्स. कोणतेही प्रश्न तयार करा. आता इथं बघा मी केलंय, दीज व्हेजिटेबल्स आर फ्रेश. बरोबर की नाही? म्हणजे हे ज्या भाज्या आहेत त्या ताज्या आहेत, फ्रेश आहेत. दीज व्हेजिटेबल्स आर फ्रेश. क्वेश्चन काय होईल त्याचा? आर दीज व्हेजिटेबल्स फ्रेश? आर दीज व्हेजिटेबल्स फ्रेश? These vegetables are fresh. Here is a parking space. Here is a parking space. म्हणजे इथे जागा, आपलं गाड्या थांबवण्याचे ठिकाण आहे, पार्क करण्याचे ठिकाण आहे. इज देअर ए पार्किंग स्पेस हिअर? म्हणजे लगेच प्रश्न जात, हिअर इज ए पार्किंग स्पेस. हिअर इज ए पार्किंग स्पेस. क्वेश्चन काय आला? Is there a parking space here? Is there a parking space here? This song is trending nowadays. This song is trending nowadays. मग त्याचा प्रश्न काय होईल? Which song trending nowadays? बरोबर नाही? Which. मग कोणतं येईल? Which येईल का? When येईल का? Where येईल का? What येईल का? How येईल का? Whose येईल? बघा, तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे इथं प्रश्न तयार करायचा आहे. व्हिच येईल का? ट्रेडिंग नाउअडेज. ही इग्नोर माय कॉल्स. ही इग्नोर माय कॉल्स. पर्सन आलाय ना. कोण इग्नोर करतंय कॉल? कोण घेत नाहीये? दुर्लक्ष कोण करतंय? ही. मग त्याला हु येईल का? हाऊ येईल का? व्हॉट येईल? हु म्हणजे पर्सन ना. मग काय? हु इग्नोर माय कॉल्स. आहे की नाही? माझा कॉल घेण्यासाठी कोण दुर्लक्ष करतंय? आहे की नाही? मग हु इग्नोर. अरे तुम्ही लिहायचं ते हु इग्नोर. आय अवॉइड जंक फूड. क्वेश्चन. कोण अवॉइड जंक फूड? कोण टाळतंय हे जंक फूड? म्हणजे जे बाहेरचं अन्न आहे, जे तळलेले पदार्थ, वडापाव, वेपर्स, हे जंक फूडचे. तर कोण टाळतंय? मग होईल का? व्हॉट येईल? आय अवॉइड जंक फूड. क्वेश्चन काय? हु अवॉइड जंक फूड? आहे की नाही प्रश्नाचं? हे तुम्ही लिहायचं मित्र. हे पण अरे मीच सांगितलंय. बरं ठीक आहे, तुम्हीच लिहा. HWA. नंतर डॉक्टर ॲडवाइज टू अवॉइड स्मोकिंग. डॉक्टर्स अवॉइड.
डॉक्टर्स ॲडवाइज टू अवॉइड स्मोकिंग. डॉक्टरने कोणता सल्ला दिला? सिगारेट पिणं टाळा. का? कारण फुफ्फुसाचे आजार होतात, इंज्युअर्ड बॉडी. आणि म्हणून इथे काय क्वेश्चन काय येईल मग? डॉक्टर्स ॲडवाइज टू अवॉइड स्मोकिंग. हू ॲडवाइज टू अवॉइड स्मोकिंग? डॉक्टर्स ॲडवाइज टू अवॉइड स्मोकिंग. ओके, शेअर करा मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा, सर्वांना बघू द्या. आणि तुमच्या वहीमध्ये, इंग्लिशच्या वहीमध्ये 5 वाक्य, 5 प्रश्न तयार करा आणि त्याचे उत्तरं, पहिले उत्तरं तयार करा, नंतर त्याच्यावर प्रश्न लिहा. ओके, आणि चांगला अभ्यास करा. आता स्कूल सुरुवात होईल मित्रांनो, आणि लवकरच तुम्ही अभ्यासाला लागा.